महेश दादाचा सिनेमा असेल तर टू बी असोसिएटेड इज अ ग्रेट फिलिंग. आणि माझ्यासाठी मांजरेकरांचं प्रोडक्शन हाऊस हे घरच्यासारखं आहे, त्यामुळे हा रोल तू केलाच पाहिजेस म्हणून मी तर गंमत म्हणून काम केलंय. पण एवढ्या मोठ्या आणि एवढ्या चांगल्या फिल्मचा भाग असायचा, आय थिंक आय फील व्हेरी लकी अँड व्हेरी हॅपी अबाउट इट. आणि मला लोकांना खूप आवडतोय, त्यामुळे इट्स अ ग्रेट फिलिंग. खूप छान वाटतंय. आपल्याकडे अथक प्रयत्नांनंतर सिनेमा झाल्यानंतर जसं वाटतं तसं वाटतंय. आणि आता अर्धा सिनेमा झालाय आणि लोक खूप खुश आहेत, त्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत. माझ्याकरता इट इज मला न सांगता येणारा मोमेंट आहे आता. म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकते काय वाटतंय ते, कारण महेश करता ही खूप इम्पॉर्टंट फिल्म आहे आणि सगळ्यांकरताच, म्हणजे आम्ही ज्यांनी जे या फिल्ममध्ये इन्व्हॉल्ड होते सगळ्यांकरताच खूप इम्पॉर्टंट फिल्म आहे. सो खूप आनंद होतोय, खूप भीती आहे, सगळंच आहे. इट्स लाईक अ मिक्स्ड इमोशन. भावना खरं व्यक्तच करता येत नाही, इतका आनंद झालेला आहे. आणि लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तर म्हणजे की जे काही आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आणि महेशचं जे स्वप्न होतं ते आज साकार झालं असं वाटतंय. आणि प्रेक्षकांना मी सांगेन की हा सिनेमा पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन त्यांनी नक्की बघावा, कारण आतापर्यंत महेश मांजरेकरांनी खूप वेगवेगळे विषय दिलेत आणि हा तर अगदीच वेगळा विषय आहे. तर नक्की हा लोकांना आवडेल आणि लोकांनी बघायला हवेत असे सिनेमा, असं लोकांना मी सांगेन. आणि खूपच आनंद झालाय, म्हणजे सांगताच येत नाहीये शब्दात, इतका आनंद झालाय की ही नमूहत्या आणि ती नमूहत्या लोकांना आवडले हे ऐकून मला खूप आनंद झालेला आहे. खूप छान वाटतंय, कारण मुळात काय आहे की काही गाण्यांमध्ये मी अजिबातच वाद्यमेळ वापरला नव्हता आणि मला आणि महेशला आम्हाला दोघांनाही थोडीशी दागदुग होती म्हणा किंवा अंदाज नव्हता की लोकांना ही गाणी किती आवडणार आहेत. पण आत्ताच्या रिस्पॉन्सवरनं असं वाटतंय की म्हणजे तो वाद्यमेळ न वापरणं आणि नुसताच एक आवाज ठेवणं, किंवा एका गाण्यामध्ये नुसत्या रवीचा घुसळण्याचा आवाज आहे, तर ते लोकांना आवडतंय कारण ही थेट हृदयाला भिडणाऱ्या ओव्या आहेत.